कोणतीही गोष्ट असो, मग ती पहिल्यांदा कोणी केली की तो त्या प्रवाहाच्या बाहेरचा किंवा विरुद्धचा असा प्रयत्न असतो। मग इतर व्यक्तींनी ती गोष्ट केल्यावर तो प्रवाहाचा एक भागच बनतो। मग तो पहिला चित्रपट कोणी केलेला असो, पहिला रोमॅन्स कोणाचा, पहिलं अफेअर कोणाचं, हे विषय नेहमीच चर्चेत रंगलेले असतात। स्वप्ननगरीमध्ये म्हणा किंवा मायानगरीमध्ये म्हणा, बोलतोय बॉलिवूड बद्दल आणि त्यातल्या पहिल्या वहिल्या किसिंग सीन बद्दल। काळ बदलत जातोय तशी फिल्म इंडस्ट्री देखील बदल आंध्र प्रदेश इथे झाला। देविकाचं आयुष्य अनेक कारणांनी चर्चेचा विषय ठरलं। अभिनयातील नैसर्गिकता, सौंदर्य, स्टाईल आणि विशेष म्हणजे तिचा सिनेमा क्षेत्रातील दृष्टिकोन हा खूपच आधुनिक होता। ती अभिनेता आणि निर्माता हिमांशू रॉय यांची पत्नीच होती। त्यांचं एकत्रित काम म्हणजे बॉम्बे टॉकीज या स्टुडिओची स्थापना, जो त्या काळातला भारतातील सर्वाधिक आधुनिक प्रतिष्ठित चित्रपट स्टुडिओ होता। देविकाने कर्मा, अछूत कन्या, जीवन नैया यांसारख्या अनेक महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये काम केलंय। विशेष म्हणजे त्यांच्या अभिनयात सामाजिक संदेश, स्त्रीचे अधिकार, प्रेम, समता यांसारख्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला गेला। त्यांना 1958 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। 1970 मध्येही त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला। देविका राणींचं जीवन हे सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि धाडस यांचं अद्वितीय मिश्रण होतं। त्या भारतीय सिनेमातील पहिल्या स्टार होत्या ज्यांनी केवळ अभिनयच नाही तर संपूर्ण सिनेसृष्टीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। विशेष म्हणजे त्यांनी केलेला पहिला किसिंग सीन हा 4 मिनिटांचा होता। त्यानंतर त्यांनी 35 वेळा किसिंग सीन केले। त्या काळी किसिंग सीनला सर्वात बोल्ड सीन म्हटलं जायचं। विशेष म्हणजे देविका राणी आणि हिमांशू रॉय यांच्या या सीनची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा रंगली। देविका राणींनी हा सीन अत्यंत नैसर्गिकतेने आणि आत्मविश्वासाने केला, ज्यामुळे त्यांना भारतीय सिनेमाची पहिली बोल्ड अभिनेत्री देखील म्हणतात। त्या काळात इतका प्रगत सीन दाखवण्याचं धाडस फारच थोडे लोक करत असत आणि त्यामुळे देविका राणीने भारतीय सिनेमात एक नवा इतिहास रचला।